कुही तालुक्यातील देवळीकला येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत कथित मारहाण प्रकरणावरून सध्या मोठी चर्चा सुरू आहे। काही माध्यमांमध्ये एकतर्फी बातम्या प्रसारित झाल्यानंतर गावकऱ्यांनी मात्र संबंधित शिक्षकाच्या सन्मानार्थ भूमिका घेतली, त्यांना विनाकारण बदनाम करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप केलेला आहे। ग्रामस्थांच्या मते संबंधित शिक्षक अनेक वर्षापासून प्रामाणिकपणे शाळेत सेवा बजावत असून विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी सातत्याने प्रयत्न करत आहे। शाळेतील शिस्त राखण्यासाठी केलेली सीधी समज काही व्यक्तींनी अतिरंजित करून वेगळ्या पद्धतीने मांडल्याची चर्चा प्रसारित सुरू झाली आहे। काही पालकांनी सांगितले की विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन देणारे आणि शैक्षणिक गुणवत्तेला प्राधान्य देणारे शिक्षक म्हणून त्यांची ओळख आहे। त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक विद्यार्थी शैक्षणिक प्रगती साधली आहे। त्यामुळे अशा कर्तव्यदक्ष शिक्षकाची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न होत असल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजीचे वातावरण आहे। या दरम्यान शिक्षण विभागाने या प्रकरणाची चौकशी सुरू केली असून वस्तुस्थिती तपासल्यानंतर पुढील निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती मिळत आहे। चौकशी पूर्ण होण्यापूर्वी अफवा पसरवून शिक्षकावर अन्याय होऊ नये अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे। न्यूज एक्सप्रेस करिता राजहंस शेंडे यांची बातमी।